द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या जेरुसलेममध्ये शिष्टमंडळस्तरीय चर्चा. इस्रायलच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेममध्ये इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांची घेतली भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायली संसदेचा सर्वोच्च सन्मान प्राप्त इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्हींचे उच्च सन्मान प्राप्त झालेल्या मोजक्या जागतिक नेत्यांमध्ये मोदींचा समावेश. सायबर फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांविरुद्ध सक्रिय कारवाई करत नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारची पावलं उचलणार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही. सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे नेण्याचा महायुती सरकारचा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडला विधानसभेत राज्याच्या विकासाचा पथदर्शी आराखडा. राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात. विरोधक भ्रमित आणि संभ्रमितही असल्याची केली टीका. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून राज्यात स्थगितीचं राजकारण संपवून प्रगतीची घोडदौड सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. राज्यातल्या घर खरेदीदारांची फसवणूक झाल्यानंतर महारेराकडून वसुली करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. मंत्री शंभूराज देसाई. मुंबईतील प्रमुख नद्यांमध्ये मलमूत्राचं थेट विसर्जन करणाऱ्या तबेल्यांवर शासनानं तातडीनं कारवाई करावी. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे विधानसभेत निर्देश. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्विकास कामाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य माध्यमातून लोकार्पण. बारामती अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरू असून विमानाचा मलबा आणि ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण केलं जात आहे. CIDचे पत्रकार परिषदेत माहिती. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांनी वाहिली आदरांजली. देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातमी.